नमस्कार मैत्रिणींनो, गंध चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे सांडगे. त्यासाठी आपण घेतलेली आहे इथे जवळजवळ 2 किलो मूग डाळ. ही डाळ आपण स्वच्छ नीट करून घेतलेली आहे. आता ही आपण गिरणीवरती जाडसर अशी रवाळ दळून आणायची आहे. ते शक्य नसेल तर तुमच्याकडे जर मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरवर सुद्धा याची भरड काढली तरी चालेल. आता थोडी थोडी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याची भरड करून घेणार आहे. आता मिक्सर लावूया. आता प्रथम इथे 30 सेकंद ही डाळ मी वाटून घेतली आहे. ते अजून थोडीशी बारीक हवी आहे म्हणून आणखी 15 सेकंद लावणार आहे. एकूण 45 सेकंद ही डाळ आपण काय करायची आहे, मिक्सरला याची भरड करून घ्यायची आहे. पाहू शकता ही अशा पद्धतीची भरड आपली तयार झालेली आहे. एकदम रवाळ दळलेले आहे. हे पहा. आता पूर्ण डाळीची ही जाडसर अशी रवाळ भरड तयार झालेली आहे. ही 2 किलो डाळीची भरड आहे, मूग डाळीची. आता ही अगोदरच आदल्या दिवशी अशी भरड तयार करून घेतलेली आहे आणि याचे आता आपण उद्या सकाळी हे पीठ लवकर पहाटे उठून मळणार आहोत, साधारण 5च्या दरम्यानी, कारण 4-5 तास तरी पीठ चांगलं भिजलं पाहिजे. आता घेऊया एक जुडी कोथिंबीर. ही कोथिंबीर स्वच्छ धुवून नीट करून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर नीट करून घेतली आहे. इथे लसूण घेतलेला आहे आपण 8-9 कांदे, म्हणजे जवळजवळ 250 ग्रॅम तरी लसूण घ्यायचा. पाव किलो आणला तर त्यातले 2-3 मीडियम साईजचे कांदे आपण बाजूला काढून ठेवायचे, म्हणजे आपला 225 ग्रॅम हा लसूण होईल. सर्व लसूण आता आपण इथे सोलून घेतलेला आहे. हा लसूण आता आपण मिक्सरवरती बारीक वाटून घेऊया. लसूण सोबत घालूया 2 चमचे जिरे. हा झाला आपला जिरं आणि लसणीचं वाटण. हे आता पीठ एका भांड्यामध्ये आपण ओतून घेतलंय. हे थोडंसं भांड्याला कमी आहे, 2 किलोचं पीठ आहे. हे आता आपल्याला मळायला घ्यायचं आहे. यासाठी आपण हे मोठ्या टोपामध्ये ट्रान्सफर करू. आता घालू 1 चमचा हिंग, 1 चमचा भरून हळद. आता शंकेश्वरी मिरची पावडर इथं घेतली आहे. हे तिखट आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता घालू 4 चमचे हे लाल तिखट. 2, 3, 4. मीठ घालू 2 चमचे. हे सर्व जिन्नस आता आपण या पिठाबरोबर मिक्स करून घेऊ. आता यात घालू लसणीची पेस्ट.
जिरं आणि लसणाची चिरून घेतलेली कोथिंबीर, आता हे सर्व मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊ. आता या ठिकाणी आज मी हे मुगाचे सांडगे करते आहे. तुम्ही या ठिकाणी फक्त उडदाच्या डाळीचे सुद्धा करू शकता किंवा मिश्र डाळी वापरून सुद्धा तुम्ही या पद्धतीने सांडगे बनवू शकता. तर या ठिकाणी पाणी घेतलेले हे आधी घालूया याच्यामध्ये. थोडं थोडं पाणी घालत आपण हे मिक्स करून घेऊया. आणखी थोडंसं पाणी घालू. आणि हे पीठ आता छान मिक्स करून जवळजवळ 4 तास आपण हे पीठ भिजवून ठेवायचं आहे झाकण घालून. पाहू शकता अशा पद्धतीनं हे पीठ आपलं भिजलं पाहिजे. एकदम घट्ट करायचं नाही, एकदम पातळही करायचं नाही. अशा पद्धतीने पीठ झाकून ठेवूया, 4 तासासाठी भिजवूया. हे पीठ इथं भिजवत असताना मी फक्त 1.5 लिटर पाणी वापरलेलं आहे आणि 1.5 लिटर पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं कमी वापरलं तरी चालेल, पण जास्त वापरू नका. आता आपलं पीठ 4 तास भिजून व्यवस्थित तयार झालेलं आहे. पाहू शकता हे अशा पद्धतीने पीठ तयार होतं. आणि मग याचे आपण आता सांडगे तोडूया. असं हातात घ्यायचं आणि असे असे तोडायचे. प्लास्टिकच्या पेपरला एक मोठा प्लास्टिकचा पेपर आपण अंथरून घ्यायचा आहे. त्याच्यावरती थोडासा तेलाचा हात स्प्रेड करून घ्यायचं आहे. जस्ट पुसून घ्यायचे आपण तेल. आणि मग याच्यावरती आता सांडगे तोडायला सुरुवात करूया. थोडं थोडं पीठ घ्यायचं असं आणि छोटे छोटे एकदम असे सांडगे घालायचे. आता सांडगे असे छोटे छोटे तोडायचे. आणि सकाळच्या 10च्या उन्हात हे छान सुकवून घ्यायचे. पटापट पटापट घालायचे. दोन चार जणी असल्या घालायला की पटकन होऊन जातात घालून. एकट्या माणसाला जरा उशीर होतो. अशा पद्धतीने छोटे छोटे सांडगे तोडून घ्यायचे आणि व्यवस्थित उन्हात, कडकडीत उन्हामध्ये हे सुकवायचे आहे. 2-3 दिवस तरी आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले सर्व सांडगे आता घालून झालेले आहेत आणि उन्हात छान सुकवून घेऊया. तीन दिवस
सुकवून आपले हे छान असे सांडगे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ खूप आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. थँक्यू.